नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तुकाराम सोनवणे हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे, संस्था सचिव संगीता खिल्लारे, संस्थे सदस्य बीबी शिंदे, मुख्याध्यापक संदीप सोनवणे, मुख्याध्यापक अभिजित सोनवणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। नागपूर वर्धा येथे झालेल्या सब ज्युनियर स्पर्धेमध्ये विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, भारत मातेचे सुपुत्र वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त सर्व भारतवासियांना, सर्व बहुजनांना ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था प्रमुख या नात्याने प्रकाश सोनवणे यांच्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी सर्वांनी शांततेत जयंती साजरी करावी आणि हर्ष उल्लासामध्ये साजरी करावी। कुठेही म्हणजे भेदभाव न करता, वादविवाद न करता सर्वांनी शांततेमध्ये ही जयंती साजरी करावी असं मी सर्व भारतवासियांना आवाहन करतो। सर्व नवतरुणांना आवाहन करतो की कोणीही या जयंतीमध्ये दारू पिऊ नये, त्याचबरोबर धिंगाणा घालू नये, महिलांना सुरक्षित पद्धतीनं संरक्षण द्यावं आणि अतिशय म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करावं, वंदन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। आज नील फाउंडेशन ही खूप मोठी संस्था आहे आणि याचं जे आहे तर भारत सरकारचं म्हणजे डायरेक्टली दिल्लीवरून हे प्रशिक्षण आहे। ही औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच बस उपलब्ध आहे, ती जवळपास 3 कोटीची बस आहे आणि ती बस इथे येऊन मोफत गोरगरिबाच्या मुलांना प्रशिक्षण दिलं आणि हे मुलं म्हणजे कम्प्युटर जे आहे ते बेसिक कम्प्युटर काय असतं, MSCIT काय असतं हे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाचं मोफत असं प्रमाणपत्र वितरण केलं। त्यामुळं आज सर्व या नील फाउंडेशनच्या जे काही प्रशिक्षक आहेत, बस चालक आहेत, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, यांचं सर्वांचं संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं? जवळपास संत तुकाराम विद्यालय ज्ञान संदीप शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या 4 शाळेमधून जवळपास 250 विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि 250 विद्यार्थ्यांना बेसिक फाउंडेशन म्हणजे बेसिक कम्प्युटर प्रशिक्षण दिलं आणि त्यामुळं पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि म्हणूनच हे प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र वाटप आज करण्यात आलं। आणखी काही दिवस म्हणजे पुढच्या वर्षी पण अशीच ड्रेस नक्कीच नील फाउंडेशनने आम्हाला आश्वासित केलं की गोरगरिबाच्या मुलांसाठी, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारासाठी, त्यानंतर जे काही प्रशिक्षण घेऊ शकत नाही अशा दुर्बल घटकांच्या मुलांना सुद्धा आणि व्यक्तींना सुद्धा, महिलांना सुद्धा आम्ही ते मोफत प्रशिक्षण देऊ अशी ग्वाही दिली आहे।